आजपर्यंत आम्ही सोलापूरमध्ये पण म्हणतोय, आता मालकांचे दिवस संपले, आता चालकांचे दिवस आहेत. आणि यामुळे राजकारण सुद्धा चालवण्यासाठी मालकाची गरज नाही तर चालकाची गरज आहे. राजकारण सुद्धा चालवण्यासाठी मालकाची गरज नाही तर चालकाची गरज आहे. मला योग घडवून आणला, कारण मोठ्या लोकांचे सत्कार, त्यांचे सन्मान सगळेजण करतात, परंतु जे ड्रायव्हर्स आहेत त्या ड्रायव्हर्स लोकांचा सन्मान करणं आणि त्यांचं हिम्मत अफजाई वाढवणं हे मला वाटतं आज काळाची गरज आहे. कार्य सगळे करत असताना आपण पाहतोय की ज्याप्रमाणे वाहतूक दिन साजरा केला जातोय, म्हणजे चालक दिन, आणि प्रत्येक फील्डमध्ये चालक हा जर चांगला असेल तर ती गाडी आपोआप चांगली चालते. नुसती रिक्षा किंवा कार किंवा ट्रक टेम्पो नाही, एखादी संस्था सुद्धा चालवायची असेल तर ती सुद्धा चांगली चालवण्यासाठी चांगला चालक लागतो. एखादी बँक चालवायची असेल तर ते बँक चालवताना सुद्धा चांगला चालक असेल तरच ते बँक सुद्धा चालते. म्हणजे प्रत्येक फील्डमध्ये चालक हा फार महत्त्वाचा असतो आणि त्यांचा सन्मान आज आपण करताय. मी अनेक वेळा म्हणतो की चालक हा कायम जज असतो, कारण गाडी चालवत असताना मिनिटाला काय जजमेंट घ्यायचं, ह्याच्यातून आपली गाडी जाती का नाही, का आपला ॲक्सिडेंट होईल, ह्याचा जजमेंट जोपर्यंत ज्याला येत नाही तो व्यवस्थित चालू शकत नाही. आणि त्यामुळं चालक हा कायमचा जज आहे. तो प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक वाटचालीवर जजमेंटचं काम करतो आणि लोकांना न्याय देण्याचं काम करतो. आपण बघतोय की एखाद्या रिक्षामध्ये कुणी बसलं असेल तर त्याला पहिल्यांदा वाटतं की हा व्यवस्थित मला सुखरूप घेऊन जाईल का नाही. इव्हन माझ्या गाडीचा ड्रायव्हर सुद्धा मी गाडीत बसताना गावाला जाताना हा परत व्यवस्थित मला आणेल का नाही ह्याची माझ्या मनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा हे येते. पण तुम्ही आमची सगळ्यांचं जीव अतिशय सुरक्षित ठेवण्याचं काम करता आणि म्हणून समाजामध्ये तुम्हाला मानाचा मुद्रा, कारण आपण सगळे काम प्रामाणिकपणे करता आणि म्हणून आम्ही सुद्धा समाजामध्ये काम करू शकतो. तुम्ही जर आमचा जीव सेफ करू करताय तर आमचंही कर्तव्य आहे की तुमच्या ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणीमध्ये लक्ष घालणं आणि ते सोडवणं आम्ही निश्चितपणे पार पडू, एवढं आवर्जून या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. कारण रियाजबाईंनी फार मोठं काम केलंय. मला माहिती नव्हतं की त्यांनी इतकं मोठं काम इतका कमी वेळामध्ये आणि कुठलीही वशिला न लावता त्यांनी हे चालकांचं काम प्रश्न सोडवलाय. आपल्याला माहिती आहे की वाहनांचं फिटनेस सर्टिफिकेट त्याच्यासाठी जे रोज दिवसाला 50 रुपये दंड लागत होता, म्हणजे महिन्याला 1500 रुपये, आणि काही गाड्यांचे मला वाटतं रिक्षांचे, मी माझ्या वार्डात अनेक रिक्षा आहेत तिथं काही लोक माझ्याकडे पण आले होते, कोणाला 25,000, कोणाला 50,000, कोणाला 75,000, 1-1 लाखापर्यंतचा दंड त्यांचा झालेला होता. आणि त्यामुळं लोक म्हणजे हे व्यवसाय करायचा का नाही या विवंचनेमध्ये होते. अशा वेळी रियाजबाईंचा हात त्यांच्या पाठीशी खांद्यावर पडला आणि तुमच्या माध्यमातून या सगळ्यांना तुम्ही कर्जमुक्त केलात, त्यांच्या संसाराला हातभार लावण्याचं काम आपण केलात. त्यामुळे तुम्हाला द्यावं तेवढे धन्यवाद कमी आहेत. तुमचं महाराष्ट्रामध्ये नाव जरूर झालं, पण त्या नावापेक्षा या गरीब लोकांचा जो आशीर्वाद आहे तो तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला फार मोठा केल्याशिवाय राहणार नाही. कारण शेवटी प्रत्येक गोष्ट चालत असताना गरिबाचे आशीर्वाद फार महत्वाचे असतात. आजपर्यंत आम्ही सोलापूरमध्ये पण म्हणतोय, आता मालकांचे दिवस संपले, आता चालकांचे दिवस आहेत. आणि यामुळे राजकारण सुद्धा चालवण्यासाठी मालकाची गरज नाही तर चालकाची गरज आहे. आणि मी सुद्धा आपल्याला माहिती आहे की आमचा सुद्धा मूळ व्यवसाय हे मोटर ड्रायव्हिंगचाच आहे, चालक तयार करण्याचा आहे. आणि त्यामुळे निश्चित आपण सोलापूरची गाडी चांगली चालवू, सोलापूरचे सगळे प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवू आणि एक चांगला चालक म्हणून मी सुद्धा आपल्या सोलापूरचं नाव कमवेन एवढं गवाही या निमित्ताने देतो. सगळ्याला मनापासून शुभेच्छा देतो. ट्रेड युनियन चालवणं तेवढं सोपं नाही आहे. लोकांची कामं झाली की लोक डोक्यावरही घेतात.
आणि नाही झालं की शिवाई देतात, त्या दगडही मारतात मतदान मास्तर. तर मास्तरला माझ्यापेक्षा अनुभव आहे, कारण त्यांचं आयुष्य पूर्ण ट्रेड युनियन मध्ये गेलंय आणि त्यांनी खरोखरच त्यांनी सुद्धा सोलापूरमध्ये ट्रेड युनियन मध्ये कामगारांना न्याय देण्याचं काम केलं. त्यांच्यातही असंच काम होत राहो. आपल्या सगळ्या सोलापूरकरांचे दिवस परत एकदा सोन्याचे येवो अशीच परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. सगळ्या चालकांना मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.